नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर मी हे जे ब्लाऊज कटिंग करते ना, आता हे सर्व तागे आणलेले, तर तागे कटिंग करते. मला जे हे ब्लाऊज कटिंग करायचे ते सर्व 3/4 ब्लाऊज आहे. आणि हे जे काही कलर आहे ना, हे सगळ्या कलरचे मी तागे घेऊन ठेवले. ताग्यांचं अस्तर राहिलं की आपल्याला 3/4 स्लीवला किंवा मोठ्या मापाला आहे ना जॉईंट द्यायला लागत नाही आणि शिवायला पण वेळ लागत नाही. मग मी 3/4 स्लीव्ससाठी 1 मीटर किंवा 90 सेंटीमीटर असा अस्तर कापून घेते आणि मग त्यानंतर मी ब्लाऊज कटिंग करायला घेते. तागे हे आता सध्या बरेच दिवसाचे भरून ठेवलेले आणि आता स्लॅक सीझन होईल ना, तर परत मला तागे घ्यायचे. तर अस्तरचे पण भाव वाढलेले. तर तुमच्याकडे पण अस्तरचे रेट वाढलेले आहे का ते मला नक्की सांगा. आमच्याकडे म्हणजे जो 20 रुपये मीटरचा जो तागा होता ना, तर तो 25 रुपये मीटर असा भाव झाला आहे. आणि ताग्यातला कपडा पण थोडा बदल झाला आहे. कपडा असा पहिल्यासारखा रफ कपडा नाही आहे, ते थोडा चेंज झाला आहे. तर बघू आता जर व्यवस्थित जर असेल ना, तर आता हे जो आत्ताचा जो नवीन स्टॉकमध्ये मी काही जास्त घेतलेला नाही. आणि मग जो नवीन स्टॉकमधला जर एखादा जर तागा जरी थोडा पातळ कपड्यावाला असला तर मी तो काही घेणार नाही. कारण की ब्लाऊजला आहे ना फिटिंग करताना आहे ना शेवटची टीप अस्तर हलकं असलं की लगेच फाटते आणि अशी उसवल्यासारखे पूर्ण मोकळी होते. त्यामुळे ब्लाऊजसाठी ना ब्लाऊज पीस कसाही असला ना, अस्तरचा कपडा जर चांगला रफ असला तरच ब्लाऊज व्यवस्थित टिकतं. आपल्याला शिवताना पण प्रॉब्लेम येत नाही आणि समोरच्याला घालताना पण कुठलाही प्रॉब्लेम येत नाही असं होतं. त्यामुळे ब्लाऊज तागा अस्तर चांगलं का वापरलं ना तर छान असतं. तर हे डॉलरचं अस्तर आहे. तर माझ्याकडे ना फॉल जो आहे तर तो राजश्रीचा फॉल पण खूप सुंदर आहे. बऱ्याच ताई विचारत होत्या की तुम्ही साड्यांना कोणता फॉल वापरतात. तर मी साडींना राजश्रीचा फॉल वापरते. राजश्रीचा फॉल आणि धनश्रीचे फॉल म्हणजे जे कलर अवेलेबल नसले की त्यामध्ये मी काही कलरमध्ये मग मी धनश्रीची फॉल घेते. कारण सीझनला सगळेच कलर लागतात आणि सगळेच कलर राजश्रीमध्ये भेटत नाही. मग मी धनश्रीची पण फॉल घेते. आता हे जे ब्लाऊज टाकते ना, तर हे 36 साईजचं ब्लाऊज आहे. तर 36 साईजमध्ये ना पूर्ण मी असं पाठीचा भाग आहे ना, तर पूर्ण उंची टाकून घेते. 14 उंची टाकल्यानंतर असा हा 1.5चा आकार देते. आणि त्यानंतर आपलं जे पॅटर्न काढलेलं असतं ना, तर ते पॅटर्न ठेवून आणि व्यवस्थित ॲडजस्टमेंट करून ब्लाऊज कटिंग करते. अशा पद्धतीने म्हणजे कोणता पार्ट कुठे बसवायचा, मग त्याने ना आपल्या मोठ्या मापाचं ब्लाऊज पण असं व्यवस्थित जर बसवलं ना तरी ब्लाऊजमध्ये आपलं हे बसून जातं. आता ते पण ब्लाऊज झालेलं आहे कटिंग. आता हे तिघं पण अस्तर एकावर एक ठेवून कटिंग करायचे आहे मला. तर हे 3 अस्तर आहे. हे पण 36 साईजच्याच मापाचं पॅटर्न आहे. तर यासाठी पण मी उंची टाकली आहे 14.5 आणि कमर घेराचं माप टाकलं आहे. खाली छातीचा चौथा भाग 9.5 आणि प्लस 2 इंच म्हणजे 11.5 टाकलेले खाली. 11.5 टाकलं की आपल्याला 1-2 टिप पण एक्स्ट्रा असते आणि शिवायला पण जास्त 2-3 टिपा असल्या की ब्लाऊज फिटिंगमध्ये कमी जास्त जरी झालं तरी ब्लाऊज कधी पण उसवून आपण घालू शकतो. तर त्यानंतर इथं टाकते मी शोल्डर. तर 36 छातीच्या ब्लाऊजसाठी मी शोल्डर टाकते 5.5 आणि मुंडा टाकते 6.25. इथं आता हा मुंडा टाकून घेते. मुंडा टाकल्यानंतर हा पाठीचा भागाचा आकार करून घेते. याच पद्धतीने मी ब्लाऊज कटिंग करते आणि पाठीचा भागाचा आकार काढून घेते आणि त्यानंतर कटोरी साईड पीस टाकून घेते. आणि मग यावर कसं होतं ब्लाऊज पण व्यवस्थित उंची वगैरे टाकता येते आपल्यांना. आणि क्रॉसपट्टीवर आपल्यांना थोडीफार अर्धा इंच उंची पण वाढवते ती किंवा साईड पीसवर उंची वाढवते ती. आता याची पण मला उंची टाकायची म्हणजे ही 14.5 उंचीचं ब्लाऊज आहे. तर मग मी त्यांना अर्धा इंच असं खाली वाढवून घेणार आहे. तर आपल्याकडे जरी 14 उंचीचं जरी पॅटर्न राहिलं तरी उंची कशी वाढवायची ना, तर हे डायरेक्ट जे खाली पॉईंट केलं आहे ना मी, तर ते सरळ खाली डायरेक्ट घेतलं आहे म्हणजे अर्धा इंच खाली आपलं ब्लाऊज वाढतं उंचीनुसार. असं पण ब्लाऊज आपण कटिंग करू शकतो. अर्जंट जर आलं आपल्याकडे पॅटर्न नसतं पूर्ण उंचीचं, तर हे काही मी अर्धा इंच खाली साईड पीसचा पार्ट वाढवला आहे. आता इथं जे साईडला आहे ना, तर इथं हा भाग बसत नव्हता. मग मी पाठीचा भाग परत 1 इंच खाली सरकवते. खाली सरकवला की मग मुंडा जो आहे ना तर तो खाली येईल. खाली आल्यानंतर मग वरचा हा पाठीचा भाग साईड पीसचा पार्ट व्यवस्थित बसेल. तर अशा पद्धतीने मी परत त्याला 1.5चा डबलचा आकार करून घेतला. अशी पण काही ॲडजस्टमेंट करायला लागते. आता याची बाई आहे छोटीच बाई आहे यांची. तर मग छोट्या बाईमुळे ना पण माप मोठं असल्यामुळं ब्लाऊज कट पीसवर बसत नाही आणि व्यवस्थित मग इकडे तिकडे सरकवल्यानंतर मग व्यवस्थित बसून जातं. आता ह्या साईडला मी बाही टाकते.
तर ह्या कस्टमरची बाई आहे 4.5ची, तर मी टाकते 5.5ची. आपण अस्तरवर ब्लाऊज टाकताना ज्यावेळेस अस्तरचं ब्लाऊज पीस शिवतो ना त्यावेळेस 1 इंच बाही जास्त टाकायची आणि बिना अस्तरचं ब्लाऊज असेल तर आपण 2 इंच जास्त टाकतो. यामध्ये ही आता क्रॉसपट्टी कटिंग करून घेते. बऱ्याच दिवसाचा कटिंगचा व्हिडिओ टाकला नव्हता मी, म्हटलं चला आता आज 1-2 बरेचसे ब्लाऊज कटिंग रोज काही गडबडीत करून आणि शिवल्या पण जातात, व्हिडिओ पण काढायला वेळ भेटत नव्हता. म्हटलं चला आज संध्याकाळी थोडं निवांत आहे तर आपण आज कटिंगचा पण व्हिडिओ दाखवू. कारण बऱ्याच मैत्रिणींना आपल्या कट पीसवर अस्तरवर कसं ॲडजस्टमेंट करून ब्लाऊज पीस टाकायचं ते काही कळत नाही. नवीन ज्या आहेत त्यांना आणि आपण ज्या जुने आहे ना आपल्याला ही सगळी ॲडजस्टमेंट जमते, आपल्याला कोणता पीस कोणता पार्ट कुठं टाकायचा. आणि मग आता माझ्याकडेच बऱ्याचशा काही ताई आहे ना नवीन शिवणार, तर त्या कट पीसमध्ये म्हणजे त्यांच्याकडनं 32चं पण पॅटर्न बसत नाही. तर ते त्या दिवशी आल्या तर म्हणे ताई तुम्ही 36पर्यंत कट पीसमध्ये छोट्या बाईमध्ये अस्तरवर ब्लाऊज कसं बसवता, तर त्यासाठी हा व्हिडिओ टाकला आहे. कारण असे हे छोटे मोठे प्रॉब्लेम आहे ना बऱ्याच ताईंना होतच असतील, बसत नाही ब्लाऊज आणि इकडे तिकडे टाकलं की 1-1 मीटर पीस 32 छातीच्या ब्लाऊजसाठी घेतात आणि मग पीस कपडा पण वाया जातो आणि शिवायला पण असं हे होतं. त्यामुळे बघ मी असं 80 सेंटीमीटरमध्येच आपला जो कट पीस असतो ना त्यामध्येच हे 36 साईजचं पॅटर्न आहे. आता हे पण कटिंग करून झालं आहे आणि उंची वाढवल्यानंतर बघा लगेच पॅटर्नचा आकार पण कळतो उंची वाढवल्यानंतर. आणि प्रत्येक ब्लाऊजची कितीही कमी उंची राहिली ना तर उंची जास्त टाकायची. उंची जास्त टाकल्याने तुमचं ब्लाऊज जरी थोडंफार काही प्रॉब्लेम होत असेल तर उंचीमुळे ब्लाऊज छान दिसतं. आता हे पण झालं आहे आपलं ब्लाऊज कटिंग करून. ब्लाऊज कटिंग करताना मी काय करते, आपल्याला म्हणजे ना जास्त वेळ लागतो कटिंग करण्यासाठी, तर आयपट्ट्या पायपिंग पट्ट्या सर्व कटिंग करतानाच करून घेते. कटिंगच करत होते ब्लाऊज, तर त्यानंतर घरी आले ना तर घरी आल्यानंतर बघितलं की आंब्याच्या झाडावर एक मस्त असं आंबा पिकलेला होता. त्यावर जी खारुताई होती ना तर आम्ही रोज म्हणायचो हे आंबे कोण खातं, पाखरं खातात की चिमण्या खातात का कावळे खातात, कोणता पक्षी खातो, रोज लक्ष ठेवून होतं. तर त्या दिवशी त्या खारुताईने आंब्याच्या झाडावर मस्त एक आंबा असा लोंबकळत होता आणि इतकं छान मस्त अशी खात होती. म्हणजे प्राण्यांनासुद्धा या आंब्याची इतकी गोडी आणि बघा ती कशी खाती आहे. जसं आपल्यांना पण प्रत्येक फळाची चव आणि फळाची चव कळते किंवा आपल्याला पण आवडतं, तसंच ह्या मुख्य प्राण्यांना पण बघा किती आवडीने खाते तो आंबा. तर आम्ही तिचा व्हिडिओ काढला होता, तर आम्ही सगळेजण बघत होतो. त्यानंतर परत दुकानात आली आणि हे जे राहिलेले ब्लाऊज होते ते पण कटिंग झाले. आता हे तिघं पण ब्लाऊज एकाच कस्टमरचे होते. आता तिघं पण ब्लाऊज मला शिवायचे आहे. हे ब्लाऊज टाकून जवळजवळ 2-2 महिने झाले असतील सगळे हे ब्लाऊज. आणि लग्नाचे तर इतके सारे ब्लाऊज आहे, पण आता हे मागचा जो स्टॉक आहे ना हा थोडा असा काढायचा आहे. हे जे पीस आहे ना तर हे आपल्याकडूनच घेतलेले, ते सर्व एकसारखेच पीस आहे हे. तर हे पण आता बऱ्याच दिवसापासून घेतलेले आणि बऱ्याच ताईंना कसं घरी यूज करण्यासाठी डेली यूजसाठी हे ब्लाऊज पीस लागतात. मग म्हटलं आता चला थोडे हे पण मागचे काही पुढचे काढून घेऊ. त्यात दिवसभर कस्टमर असतं, भरपूर दिवसभर चालूच असतं कस्टमर. तर हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे, तर 2 दिवसां मिळून हा व्हिडिओ आहे. तर ह्या ज्या साड्या आहे ना तर ह्या पिको करायच्या आहे आणि पिको करायला आणि बरेच ताईंना किती नाही म्हटलं ना की नाही होणार, कारण की आधीचेच खूप स्टॉक पडलेला आहे. तर त्या म्हणतात 2 महिन्यांनी पण द्या, पण ताई तुम्हीच शिवून द्या. कारण ब्लाऊज आहे ना, ब्लाऊजची इतकी गॅरंटी असते ना आपल्या ब्लाऊजची की अजूनपर्यंत कुठल्याही ब्लाऊजचा अर्धा तासात मी ब्लाऊज शिवलं आहे, पण कोणाचंच ब्लाऊजचा कुठेही काही प्रॉब्लेम आलेला नाही का, कुठं काही कोणाला काही ब्लाऊज बिघडलं आहे का, शोल्डर उतरतं आहे का, कुठं फुगा धरतं आहे, हा कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळं ब्लाऊजसाठी ना 2 काही 3 महिने थांबायला तयार असतात लेडीज, एवढी गर्दी आहे. खरंच सांगते मी, म्हणजे इथं आजूबाजूला तुम्ही बघत असाल, जे कोणी जवळपास असतील ना तर त्यांना माहितीच असेल. आणि माझ्या आजूबाजूला जवळजवळ 25-30 दुकानं आहे आमच्या इथंच एरियामध्ये, पण इतकी गर्दी दुकानामध्ये ना तर बस कधी म्हणजे कितीही नाही म्हटलं ना कस्टमर ऐकायला तयार नाही राहत. नाही तुम्हीच शिवून द्या, कधीही द्या, तुम्हीच शिवून द्या असं असतं. म्हणजे एक विश्वास पण असतो, त्यांना माहिती ब्लाऊज टाकलं तर इथं ब्लाऊज बिघडतच नाही. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.
तर मैत्रिणींनो, हे पाठीमागच्या साईडला जे ग्रीन दिसतंय ना, ते हे मी मॅट लावलेलं आहे. कारण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ना, उन्हाळ्याच्या याच्यामध्ये ना खूप गरम व्हायचं दुकानामध्ये. पाठीमागच्या बाजूने इतके चटके लागायचे आणि दोघी साईडला दोन्ही कूलर पण चालू असतात, म्हणून मी ते मॅट असतं ग्रीनमध्ये ना, ते मॅट लावलं आहे. त्यामुळे जरा थोडंसं बरं वाटतं आहे. दुकानचं पण आपल्याला आता कामच करायचं आहे. ह्या सीझनला थोडं सीझन स्लॅक होईल, काम करू असं चाललं होतं, पण कधीच सीझन स्लॅक होत नाही आणि ब्लाऊज पण कमी होतच नाही आहे. तर आता दुकान म्हणजे काढून आणि इकडे ह्या साईडला बाजूला ठेवायचं आहे थोडे दिवस आणि दुकानचं काम पण चालू करायचं आहे. कारण की खालच्या साईडनी खूप पत्रे पण खराब झाले. दुकानासाठी पण जागा कमी पडते, पत्रे पण खराब झाले, क्लास पण जास्त चालू करायचे, मशीन पण वाढवायच्या, असं बरंचसं काम आहे. त्यामुळे दुकानचं काम काढायचं आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला, भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.